कथेचं नाव आहे स्थित्यंतर. जेव्हा पुन्हा एकदा त्या अंधाऱ्या रात्री वाऱ्या पावसाचा जोरदार मारा सुरू झाला, तसं पुन्हा एकदा जुन्या पिंपळ वृक्षाच्या मनात चिंतेचं काहूर उठलं. आता काय होणार? मी कसं वाचवणार स्वतःला या वादळात? मी तर आता पूर्णपणे थकून गेलोय. भीती वाटते, पडलो तर? जर का मी पडून गेलो तर या गावकऱ्यांचं कसं होईल? बिचारे वर्षानुवर्षे माझी पूजा करत आले आहेत. माझ्या पारावर बसून विद्यादान झालंय. आनंदाचे क्षण माझ्या सावलीत उपभोगले गेलेत. सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणीही माझ्याजवळ लोकांना विसावा मिळालेला आहे. आणि जर मीच असा निघून गेलो तर या सगळ्यांचं काय होईल? माझ्या छायेत निवास करणाऱ्या पशुपक्ष्यांचं काय होईल? मी नाही असा जाऊ शकत. पण या वादळाला कोण थांबवणार? या वादळाने मला जगू दिलं तर ना. गेले कित्येक दिवस आणि रात्री तो पिंपळ वृक्ष याच चिंतेने झुरत होता. तेवढ्यात अचानक जोरदार वारा सुटला आणि या पिंपळाची एक मोठीच्या मोठी फांदी काडकन आवाज करत जमिनीवर कोसळली. बिचारा वृक्षाच्या मनात चिंता आणि वेदनेच्या असंख्य लहरी उठल्या. या एवढ्या मोठ्या फांदीप्रमाणे मीही असाच उन्मळून पडू शकतो. कसं वाचवू मी स्वतःला? सकाळ सकाळ लोकांनी जेव्हा या पिंपळाकडे बघितलं तेव्हा त्यांनाही खूप दुःख झालं. लोक त्या झाडाभोवती गोळा होऊन त्यांच्या आजोबा पणजोबांकडून किंवा त्याही आधीच्या माणसांकडून या पिंपळ वृक्षाच्या ज्या कथा त्यांनी ऐकल्या होत्या त्या एकमेकांना सांगू लागले. ते ऐकून पुन्हा एकदा तो पिंपळ वृक्ष विचार करू लागला की मी इतक्यातच नाही जाऊ शकत. देवा, माझ्या मागे हे सगळे काय करतील? तो वृक्ष वेदनांनी नाही पण चिंतेने पोखरून गेला. आणि आता मात्र त्या भव्य वृक्षाचाही बांध कोसळला. चिंतेने ग्रासलेल्या त्या वृक्षाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याचे काही अश्रू जवळच वाढणाऱ्या एका पिंपळाच्या लहान झाडावर पडले. ते बघून लहान झाडाला खूपच आश्चर्य वाटलं. त्याने पहिल्यांदाच त्या पुरातन पिंपळ वृक्षाला असं रडताना बघितलं होतं. न राहावून त्या लहान झाडाने विचारलं, आजोबा, फांदी तुटल्यामुळे खूप दुखतंय का हो? तुम्ही का रडताय? तो वृक्ष पटकन म्हणाला, नाही रे बाळा, असे किती घाव आणि वेदना मी अनेक शतकांपासून सहन करत आलो आहे. त्रास या गोष्टीचा होतोय की मी जर आता निघून गेलो तर वर्षानुवर्षे माझ्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय होईल? त्यांना कोण सांभाळेल? आणि याच विचारांमुळे मी दिवस रात्र तळमळतोय. आजोबा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? मोडून पडलेल्या त्या मोठ्या फांदीवर ज्या ज्या पक्ष्यांची, प्राण्यांची घरं होती ना, त्यांनी आता आम्हा आजूबाजूला असलेल्या झाडांवर घरं बांधायला सुरुवात केली सुद्धा. कदाचित सृष्टीच्या स्थित्यंतराच्या, बदलत राहण्याच्या मूल प्रकृतीला म्हणजेच सृष्टीच्या या स्वभावाला त्यांनी खूप चांगल्या रीतीने समजून घेतलेलं आहे आणि स्वीकारलेलंही आहे. जेव्हा त्या पुरातन वृक्षाने हे बघितलं तेव्हा त्याला आश्चर्याचा खूपच धक्का बसला आणि तो वृक्ष एकदम खूप खोल विचारांमध्ये गढून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लहान झाडाने बघितलं
तर हा मोठा पुरातन वृक्ष पूर्णपणे उन्मळून धरतीवर पडलेला होता. एकदम सहजतेने, कोणताही आवाज न करता, एकदम शांतपणे तो वृक्ष निघून गेलेला होता. आता मात्र ते लहान झाड हा धक्का पचवू शकलं नाही. ते खूप दुःख करू लागलं. रडताना त्या लहान झाडाला पानांची सळसळ ऐकू येऊ लागली. ती जणू सांगत होती, रडू नकोस रे बाळा, हाच तर सृष्टीचा नियम आहे. जो आलाय त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार. स्थित्यंतर तर होतच राहणार. मला या गोष्टीचं खूप समाधान वाटतं की परिवर्तनाचं हे ज्ञान तुला खूप चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. त्याच्याबरोबर माझे खूप आशीर्वाद आणि माझ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर सोपवून मी शांतपणे माझ्या पुढच्या यात्रेला जात आहे. माझ्या बाळांना सांभाळ, त्यांना सावर. लहान झाडाचं मन विरहाने व्याकुळ झालं. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ते झाड आता फक्त हाच विचार करत होतं की त्या वृक्षाच्या जाण्यामुळे त्याने काय काय गमावलं आहे. तेवढ्यात एक छोटीशी चिमणी येऊन त्याच्यावरतीही तिचं घरटं बांधू लागली. ते लहान झाड बघतच राहिलं. त्या नव्या सुरुवातीमुळे त्याला खूप बरं वाटलं. दुःखाचा भारही कमी झाला आणि त्याच्याच जोडीला जबाबदारीचीही जाणीव झाली. आता खऱ्या अर्थाने त्याला बदल कळू लागला होता. त्याच्या आतही खूप काही होऊ लागलं होतं. विचार ढवळून निघत होते. त्याच्या आता लक्षात आलं की स्थित्यंतर तर त्याचंही होत आहे. त्याने पुन्हा एकदा उन्मळून पडलेल्या वृक्षाकडे पाहिलं. त्याला असं वाटलं की मगाशी जी पानांची सळसळ ऐकू आली ती इथूनच येत होती. नवा वृक्ष बघतच राहिला. का कोण जाणे, त्या वाऱ्यावर हलणाऱ्या पानात त्याला समाधान आणि प्रसन्नता भासत होती.